नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सप्टेंबरमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ते वितरण आहे ते बहुतेक लाभार्थी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु काही लाडक्या बहिणी आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट तर या तिन्ही महिन्याचे हप्ते आलेले नाहीत। तर याच्यामध्ये ज्या 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांचा समावेश आहे आणि यातील काही पात्र झालेल्या लाडक्या बहिणी देखील आहेत। त्यामुळे आता यांचं काय तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर अगदी 2 ते 3 दिवसांपासून अगदी आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं आहे। बहुतेक ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या तर यांची कागदपत्र पडताळणी झाली। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काही लाडक्या बहिणी पात्र झाल्या, अंगणवाडी सेविका यांच्याकडून तपासणी झाली आणि पुढे संबंधित विभाग असेल किंवा ऑनलाईन स्क्रूटिनी किंवा पुढे संबंधित विभाग असेल किंवा ऑनलाईन स्क्रूटिनी असेल तर यांच्यामधून लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। अशा लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका यांना भेटी देत आहेत आणि अंगणवाडी सेवकांमार्फत सांगितलं जात आहे तुमचा अर्ज पात्र झालेला आहे। मग आमचा अर्ज पात्र होऊन या ऑगस्ट महिन्याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये का आला नाहीये अशा प्रकारचे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी यूट्यूबवरती विचारत आहेत। तर या संदर्भात आपण डिटेल माहिती देणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी सुरुवातीला जी प्रोसेस सुरुवातीला सुरू झाली कागदपत्र पडताळणीची तर ज्यांचं नाव पहिल्यांदा ऑनबोर्ड वरती झालं हप्ते वितरणाच्या पूर्वी तर अशा लाडक्या बहिणींना जास्त लाडक्या बहिणींना येत काही ठराविकच लाडक्या बहिणी आहेत तर अशा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे। त्यांना जून जुलैचा आलेला नाहीये। परंतु जास्तीत जास्त संख्या अशा आहेत की अगदी आज सुद्धा किंवा काही दिवसांपासून लाडक्या बहिणी पात्र होत आहेत। अंगणवाडी सेविका त्यांना सांगत आहे तुमचा अर्ज पात्र झालेला आहे पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। तर अशा लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। तुमचं नाव ऑनबोर्ड वर होण्याची प्रोसेस सुरू आहे। त्यामुळे सध्या तरी आता हप्ते वितरणाची प्रोसेस थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्यावेळी पुढील हप्ता जमा होईल त्यावेळी तुमचा हप्ता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मिळून जाण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा अर्ज नुकताच पात्र झालेला आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये। तुमचा हप्ता येणार एवढं नक्की आहे। पण सध्या तरी चालू महिन्याचा हप्ता वितरित होत आहे। मग याच्यामध्ये मागील जून, जुलै आणि ऑगस्ट काही लाडक्या बहिणी आहेत तर या तिन्ही महिन्यांचा हप्ता नाही आहे। मग अशा वेळी त्यांना मागील हप्ते मिळणार का तर मंत्री आदित्य तटकरे यांचं उत्तम नेतृत्व आहे। त्यांनी सांगितलेलंच आहे की ज्या लाडक्या बहिणी 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांच्यामधील ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना मागील जून, जुलै या म्हणजे ज्या महिन्यापासून त्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे त्या महिन्यापासून त्यांचा लाभ दिला जाणार आहे। त्यांना हप्ते दिलेच जाणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे। आता अपकमिंग जो हप्ता आहे किंवा मधल्या काळामध्ये जर तशी हप्ते वितरणाची घोषणा झाली तर माहिती देऊच। पण पुढील हप्ता ज्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये वितरित होईल त्यावेळी चालू महिन्याचा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळेल। ऑगस्ट आणि सप्टेंबर किंवा जून, जुलैच्या हप्ते वितरणासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे अगदी वेगळी सूचना काढतील किंवा वेगळी तशी घोषणा करतील आणि त्यानंतर हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे चुकीचे व्हिडिओज असतील हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा पुन्हा मधल्या काळामध्ये हप्ते वितरण सुरू होईल तर असे चुकीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत। पण जोपर्यंत आपण सांगत आहोत की मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात स्पष्ट माहिती देत नाहीयेत तोपर्यंत हप्ते वितरण होणार नाहीये। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोच करा। तर ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा।